नमस्कार. हॅलो. हां, नमस्कार. कुठून बोलत आहे? देवगडवरून बोलतोय. देवगडवरनं बोलत आहे. आणि लग्नाचं कोण आहे? मी स्वतः स्वतः जात. कुठली जात आहे? भंडारी. भंडारी समाज. आणि 1900 कितीमधले आहात? 1993. 93. बरं. लग्न झालं होतं पहिलं? नाही. नाही. बरं, ठीक आहे. आणि शिक्षण काय आलं आहे? 12वी पास. 12वी. आणि काय काम करता? आंबा बागायती व्यवसाय. आंबा बागायती. बरं. आणि उत्पन्न किती आहे महिन्यात ह्याचं, म्हणजे तुमचं? साधारण 10 लाख वार्षिक. 10 लाख वार्षिक. बरं. एवढं खरोखर होतं उत्पन्न? हो, थोडंफार मागे पुढे होतं वर्ष. होय ना. बरं बरं. हां हां. बरं. मग तुम्ही नोकरी का केली नाही? नाही, नोकरी पहिले केली होती, नंतर ती म्हटलं काय नोकरीमध्ये काय मन लागे ना, त्याच्यानंतर गावाला आलो येऊन हां हां. मग ते आंब्याचा व्यवसाय सुरू केला. बरोबर. बागाची स्वतःची कलम आहे, हां 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 हां. त्याप्रमाणे सुरू केला मग स्वतः. बरं बरं बरं. आणि म्हणजे नोकरीमध्ये तितकं उत्पन्न नाही आहे? नाही, तेवढं उत्पन्न नाही आणि वर्षभर हो. नोकरीत म्हणजे राबावं लागतं. होय 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 होय. आणि एक त्यात बॉसची बोलणी खायची, बॉसच्या मागे पुढे धावायचं. हो. हो, त्यापेक्षा व्यवसाय चांगला हो, करायचा. त्याच्यामुळे कसं स्वतःचा व्यवसाय चालू केला. बरं बरं. बरं वाटलं मला. आणि व्यवसाय कसं प्रगती करून वाढू शकतो अजून. हो हो. ते बरं वाटतं ते. ठीक आहे ठीक आहे. चालेल. आता ठीक आहे. आणि तुम्हाला मुलगी जी पाहिजे ती कशी पाहिजे? मुलगी म्हणजे सर्वसामान्य असली तरी चालेल. हां. बरं. माझ्याकडे तशा काही जास्त अपेक्षा नाही. नाही ना. हां हां हां. आणि घरात कोण कोण आता राहता? घरात आता एक भाऊ आहे. हां त्या भावाची बायको, वहिनी आणि आई. हां हां वडील एक्सपायर झाले आहेत आणि हां. मोठ्या बहिणीचं लग्न झालंय. बरं बरं. आणि भाऊ छोटा आहे की मोठा आहे तो? भाऊ छोटा आहे. छोटा. लव्ह मॅरेज होतं का? हो हो. बरं बरं. हां. आणि म्हणजे आता किती चौघेजण राहता तुम्ही? हो, आता चौघे. हां. बरं बरं. हां. वडील केव्हा एक्सपायर झाले? वडील 2022 मध्ये. 2022मध्ये. हां. बरं. ठीक आहे. चालेल. आणि घर वगैरे कसं आहे तुमचं? घर आहे व्यवस्थित. म्हणजे चिरेबंदी आहे? हो, चिरेबंद. कौलार वगैरे मस्त आहे की टमदार? हो, पत्रे टाकले. हो, पत्रे टाकलेत. सिमेंटचे टाकलेत का? हो. हां. छान छान. बरं बरं. ठीक आहे ठीक आहे. चालेल. आणि ठीक आहे. देवगडमधलीच मुलगी पाहिजे की सिंधुदुर्गातली? नाही, सिंधुदुर्गातली कुठली पण चालेल. चालेल ना. हां 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 हां. बरं. आणि जातीमध्येच बघूया ना? हो, जातीमध्ये असले तरी चालेल. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. चालेल. भेटेल, असं काय ना, खूप भेटेल. तुम्ही फक्त मन लावून तुमचं काम करा. तुम्हाला शुभेच्छा कामाच्या. बरं वाटलं, कारण व्यवसाय करून पण माणूस खूप पुढे जाऊ शकतो. कारण कसं मी बघतो आहे वातावरण, कारण लोकांचा कल फक्त नोकरीकडे असतो. तर नोकरी करून बॉसच्या मागे पुढे धावण्यापेक्षा हे बरं वाटलं मला. ठीक आहे. छान प्रगती करा, टेन्शन नाही. मी बघतो मुलगी. तुमचा जरा संपर्क क्रमांक सांगा मला. 93 93 26 26 18 18 07 07 80. 80. हां. हे बघा, हा लक्षात घ्या. हा वराचा डायरेक्टली नंबर आहे. नवरा मुलाचा डायरेक्टली नंबर दिलेला आहे. आणि हा नंबर डिस्प्लेला पण दिसतो आहे बघा. कारण आम्ही कोणाचे नंबर असे लपवून ठेवत नाही, डायरेक्टली नंबर टाकतो. मुलींनो, विचार करा. आपल्या कोकणातसुद्धा बरंच काही आहे. तुम्ही बाहेर धावता, नको इकडे गुलामगिरी करता, कशाला ते? मुंबईमध्ये बऱ्याच मुली म्हणतात की मुंबईमधला पाहिजे नवरा, मुंबईमधला पाहिजे. मुंबईमध्ये तुम्हाला झोप नाही भेटणार. जाताना तुम्ही मस्त नवरी बनून जाणार, पण तिथे गुलाम बनणार. कारण काय, तिथे तुम्हाला रात्री 1 वाजेपर्यंत जागं राहावं लागतं महिलेला. 1 किंवा अधिक पण वाजतो. आणि सकाळी पहाटे 4 वाजता उठावं लागतं. तेव्हा कुठेतरी ट्रेन भेटणार आहे नवऱ्याला, किंवा तुम्हाला पण त्या ट्रेनबरोबर धावावं लागणार. कारण काय, मुंबईमध्ये दोघांनी काम केलंच पाहिजे, हे लक्षात घ्या. कळलं ना? मग दिवसभर राब, रात्री पण राब, आणि अजिबात आराम नाही. बऱ्याच मुली मी मुंबईतल्या खेड्यापाड्यात आलेल्या आहेत. मला खूप आनंद वाटतो, कारण मी भरपूर अशी लग्न जमवली आहेत की मुंबईच्या मुली कंटाळतात आणि गावातल्या मुली मुंबईला धावतात. कारण मुंबईमध्ये काही नाही आहे.
मुंबईमध्ये पैसा आहे, पण पैशासारखं मशनीसारखं राबावं लागतं तिथे. दिवस रात्र काम आहे. मुंबईमध्ये काम नाही न करणारा माणूस कुठेच काम करणार नाही, हेच एवढंच आहे. कारण मुंबईमध्ये काम भरपूर आहे, पण तेवढंच मेहनत पण आहे, प्रचंड मेहनत आहे. ट्रेनमध्ये आता जागाच मिळत नाही. मी हल्ली गेलो होतो, मला काय जागा मिळाली नाही. मी बघितलं खरं नाही. मग मी लोकलने ह्याने प्रवास केला, टॅक्सीने आणि बसने प्रवास केला, कारण ते सुरक्षित वाटलं. पण बसलासुद्धा रांगा लागतात, मी बघितलं. सीट मिळत नाही, खूप रांग लावावी लागते. त्याच्यामुळे कसं हे जीवन मुंबईचं आहे. मी असं म्हणत नाही की मुंबईमध्ये जाऊ नका, मुंबईमध्ये पण जा तुम्ही, पण फक्त एवढंच विचार करा की भविष्यात बाईला कसरत करावी लागते, कारण तिच्या पदरात मुलं पण असतात, मुलांची जबाबदारी असते. आपण फक्त तरुणपणाचा विचार करतो, तर तो विचार करू नका, भविष्याचा विचार करा. ज्यांना कळतं ते नीट विचार करतील. कोकणात खूप काही आहे, आपल्या गावामध्ये भरपूर काही आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऐश आराम आहे. इथे बाईने काम केलंच पाहिजे असा कुठलाही नियम नाही आहे. तिने घरातलं जरी सांभाळलं तरी अशी स्थळं आहेत माझ्याकडे की त्यांना खूप काही सुख आहे इथे. ते सुख तुम्हाला तिथे भेटणार नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मुंबईतले लोक कर्जबाजारी असतात, कर्ज काढून घरं बांधतात, आणि इथला शेतकरीसुद्धा राजासारखा जगतो. कारण काय, इथला शेतकरी कर्जात नसतो. शेतकरी कर्ज नाही काढत, कारण काय, त्याचं तेवढं उत्पन्न आहे. आणि मुंबईमध्ये मात्र घर स्वतःचं पाहिजेत, नाही तर ते भाडंच एवढं आहे की भाड्यामध्ये हैराण होतं माणूस. त्यामुळे कसं, आणि मुंबईतलं घर घ्यायचं तर लाखो करोडोचा कर्जाचा बोजा असणार डोक्यावर. त्याचं आयुष्य संपूर्ण कर्जामध्ये जाणार, हे लक्षात घ्या. मी खोटं बोलत नाही. मला 20 वर्षाचा अनुभव आहे. मी दिसतोय लहान, माझे केस पिकलेत, दाढी-बिडी दिसते तुम्हाला. फक्त एवढंच की लाईटली घेऊ नका, सिरियसली घ्या. कारण विषय कसा आहे, माझा जो अनुभव आहे, जरी मी छोटा दिसलो, मॅट्रिमोनी संदर्भात मी छोटा दिसलो विवाहाच्या बाबतीत, तरी माझा जो प्रचंड